गोव्यामध्ये संघात पडलेल्या फुटीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना चांगली सरसावली आहे। आगामी गोवा विधानसभेत शिवसेना 20 जागा लढवेल अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। शिवाय निवडणुकीसाठी संघातून बाहेर पडलेले वेलिंगकर आणि इतर समविचारी पक्षांनी सोबत येण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही जरी मराठीवादी असलो तशी गोव्यातली बहुसंख्य जनता, विशेषतः कोकणाच्या बॉर्डरवरची तालुके जिल्हे आहेत, पेडणे असेल, मांद्रे असेल, बरं का, त्यानंतर फोंडा आहे तिथे, सावर्डे असेल, हे जे साष्टी बारदेश वगैरे, हे तिथे मराठी भाषेचा प्रचंड प्रभाव। कोकणी सुद्धा मराठीच्या बरोबरूनच आहे। मराठी आणि कोकणी काही वेगळा असं मानायला आम्ही मानत नाही। या तिकडल्या स्थानिक भाषा आणि ती भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांना संरक्षण राजकीय दृष्ट्या, शासकीय दृष्ट्या मिळायला हवं आणि त्यासाठी शिवसेना आवाज उठवते आहे। वेलिंगकर पण तेच करतात, म्हणून एकत्र येऊन काही काम करता येईल का भविष्यामध्ये, असा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मांडला आणि तोच विषय घेऊन उद्धव ठाकरे साहेबांचा आम्ही पुढे चाललो गोव्यामध्ये। राजकारणाचा विषय भविष्यात काय व्हायचं ते होईल। सुभाष वेलिंगकर हे काय राजकीय नेते नाहीयेत, ते गोव्यातले सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातलं फार महत्वाचं नाव आहे। त्यांच्या एका हाकेवर 4 दिवसापूर्वी रविवारी पणजीमध्ये 2-2.5 हजार लोक जमतात आणि निर्धार करतात एक राजकीय। गोव्यासाठी हे एक क्रांतिकारी अशी घटना आहे। निश्चित कालच तुम्ही म्हणालात की जर वेलिंगकरांनी प्रस्ताव समोर ठेवला तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, एक मोठी मोठ बांधून ही लढाई लढली जाईल। शिवसेना इतकी उदारमतवादी होते, आश्चर्य व्यक्त होतं। नाही, मोठ हा शब्द चुकीचा आहे। मोठ राजकीय पक्षांची गटातटांची बांधली जाते, सत्तेसाठी मोठ बांधतात। आम्ही सामाजिक सांस्कृतिक कामासाठी एकत्र सध्या आलेलो आहोत आणि वेलिंगकर हे काय राजकीय नेते नाही आहेत, पण त्यांची अशी इच्छा आहे की मराठी, कोकणी या भारतीय भाषांसंदर्भात समविचारी लोकांनी, पक्षांनी एकत्र येऊन काही करता येईल का, ह्याची चाचपणी वेलिंगकर करतात। त्यांची माझी भेट झाली, त्यातून आम्ही हीच चर्चा केली।